नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. मालविका भांडी घासत असते, किचन मधलं सगळंच काम करत असते. बेस्ट आई, बेस्ट बायको, बेस्ट सून होण्याचा प्रयत्न करत असते. इतकी चिडचिड करते, खूप वैतागलेली असते. काय गरज होती ग मालविका, खाल्लीस ना माती. पुढे 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 मी सगळं करेल, मी सगळं सांभाळेल. बघ, भांडे घासणारा स्क्रब आणि तुझे हात सेम झाले, तशीच तुझी अवस्था झालीये. इतकी चिडचिड करत असते आणि रागराग करत असते. तेवढ्यात काय काका आणि मावशी आलेले असतात. मालविका भांडे वाली. मावशी आणि काका तिची चेष्टा करत असतात आणि तिला टॉर्चर करत असतात. अगं स्मार्ट सुनबाई, संध्याकाळ होत आली, अजून घरातली कामं झाली नाही. कमॉन कमॉन कमॉन, पटपट हात चालव. मावशी आणि काका इतकं टॉर्चर करतात तिला की अगदी ती परेशान झालेली असते. अगं आवर, तुझा नवरा येणार, म्हणजे होणारा नवरा येणार. रात्रीचा स्वयंपाक बनव की. ती म्हणते चांगलं चांगलं जेवायला दे ग, बिचारा थकून भागून येईन. गुड फूड त्याला खायला घाल. इम्प्रेस झाला पाहिजे तो. चांगली बायको होणं सोपं नाहीये मालविका. एका म्हणते प्रेमाने, काय प्रेमाने, तुमची कॉमेडी बंद करायची. आजच्या रात्रीचं जेवण मी बनवायचंय, मला शक्यच नाही, जमणारच नाहीये. अगदी रडायला लागलेली असते ही मालविका. तुलाच बनवायचंय. काका म्हणतो फ्युचर वाईफ आहे ना अक्षय रावांची, मग त्यांच्यासाठी जेवण बनवायला नको. तेही छान छान. चांगली जिरत असते आता मालविकाची. आमच्या रामाकडे सुपर पॉवर आहे आणि ती तुझ्याकडे ट्रान्सफर झालीये, बरोबर. तू सुद्धा त्या स्पीडने आणि अगदी तसंच काम करायचंय मालविका. आणि यस मँगो, तू ट्रान्सफर होतोस का. काका आणि मावशी इतके भीती घालत असतात, इतके धासरावून ठेवत असतात की मालविका लग्न करायचा नादच सोडून देईन इतकं तिला टॉर्चर करत असतात. ही तर फक्त भांडी आहे, दिवसभर काम करतच लागणार तुला, अख्खा दिवस तुझ्या कामातच जाणार. आता मालविका खरंच रडायला लागलेली असते. फुल टाइम जॉब, बिनपगारी, फुल अधिकार. का म्हणतो मँगो, चेहरा दिसतोय का बघ भांड्यात. मालविका स्वतःचा चेहरा बघते. मावशी म्हणते तुझा नाही, माझा चेहरा. राणी म्हणते मालविका मॅम, तुम्ही भांडे घासली का, तुमच्याला गोल्ड मेडलच मिळायला हवंय. एवढं कौतुक करते तर उरलेली कामं करून टाक. वय वय करते की. मावशी आणि काका म्हणतात राणी तू इथे का आलीस, काही गरज नाहीये तुझी. राणी, 1 आठवड्याची पगारी सुट्टी दिलीये तुला, जा आयुष कर तू. स्वयंपाक वगैरे काही बनवायचं नाहीये. मालविका जेवण करणारे राणी, तू जेवण करायची काही गरज नाहीये. 8 दिवसांची सुट्टी एन्जॉय करते, ही पगारी. मालविका म्हणते मी आणि स्वयंपाक. टॉयलेट बाथरूम सुद्धा ती साफ करणार. स्वयंपाक, धुणी, भांडी, फरशी, टॉयलेट बाथरूम सगळं काही मालविका साफ करणार. राणी, तू फक्त आराम करणार 8 दिवस. नवीन कामवाली बाई येणार. राणी, तू एन्जॉय कर. गो गो गो, यू कॅन गो नाव. आणि अगदी धावत पळत गेलेली असते. सुट्टी म्हणल्यावर काय गंमतच. आता काका आणि मावशीचा मेनू जो असतो, दिवसभरात काय काय लागतं, संध्याकाळी काय काय लागतं, सगळं त्यांनी लिस्ट बनवलेली असते आणि मालविकाच्या हातात देतात. दिवसभरात एवढं बनवून वेळेवर आम्हाला खायला द्यायचंय. मालविका आता रडायला लागलेली असते. एवढा सगळा मेनू मी एकटीने बनवायचं, शक्यच नाही. किचनची तिथे खाली बसते आणि रडायला लागलेली असते. मी कधी करू एवढं सगळं. इरावती येते, जरा ब्लॅक कॉफी दे बरं राणी. आणि मालविकाचा काय ड्रेस घातलाय. मालविका पटकन तोंडावरचा हात काढते. अगं मालविका, तू आणि खाली का बसलीये, उठ बरं. इरावती म्हणते उठ उठ. इरावती आता हसत असते मालविकाच्या या अवस्थेला. मालविका म्हणते बघा, मिनी लिस्ट आहे, याला मिनी लिस्ट म्हणतात का. अक्षयचे लग्न कोणाला करायचंय, घरात कोणाला यायचंय तुला, मग मला काय सांगते, हे सगळं सहनच करायला लागणार. आणि चिडचिड करून काही होत नाही मालविका, हे सगळी कामं करायलाच लागणार. बाहेरून ऑर्डर करते आणि तू केलं असं सांगू की आज. रिलॅक्स, माझी बॅटरी संपली हो, करा करा ऑर्डर करा. इरावती पण ते बॅटरी रिचार्ज करायची आहे का, जा. आणि तिच्या कानात काहीतरी सांगते. तिला इतका आनंद झालेला असतो की लगेच धावत पळतच सुटणार असते. इकडे आता रमा आलेली असते रूम मध्ये आणि ती साडी आणि बांगड्याचा बॉक्स खोलते आणि म्हणते काल जे काही सांगितलं त्याचं उत्तर माझ्याकडून हवं असेल, म्हणूनच साडी आणि बांगड्या मला गिफ्ट केल्या त्यांनी. ती जर साडी नेसले, तयार झाले तर यांना कळणार माझंही त्यांच्यावर तितकंच प्रेम आहे जितकं त्यांचं माझ्यावर. रमा आता खूप छान गोड आठवणीमध्ये हरवलेली असते. तेवढ्यात काय मालविका आलेली असते रमाच्या रूम मध्ये तिला टॉर्चर करण्यासाठी आणि तोंड वर करून तिला म्हणते बिझी आहेस का, डिस्टर्ब केलंय का मी. आधी खा ग पेढा, मग सांगते कशाबद्दल पेढा आहे. जबरदस्तीने मालविका मुद्दाम त्या रमाला पेढा भरवते. तिला काही माहितीही नसतं, तिला काही कळलेही नसतं, तरी ही मुद्दाम तिला सांगायला येते. टॉर्चर करायचं आणि अजून राग आला पाहिजे अक्षयचा असं वागायचं, असं इरावतीने मालविकाला शिकवलेलं असतं आणि मालविका बरोबर तसंच वागत असते. आता जबरदस्तीने हिने पेढा भरवलेला असतो आपल्या रमाला. रमा म्हणते मी खाणार नाहीये, आधी कशाबद्दल पेढा आहे ते सांग, मग मी खाते, तोपर्यंत मी खाणार नाही. रमा पेढा लोटून देते. तुला माहिती आहे का रमा, मी जे म्हणाले होते ना शेवटी तेच झालं. एवढं सगळं करून सुद्धा मला जे हवंय ते आणि अगदी तसंच झालं ग.
म्हणजे शेवटी मी जिंकले असं म्हणायला हरकत नाहीये रमा. अक्षयने मला लग्नासाठी विचारलंय. आता रमा जरा वेळ शांत बसलेली असते, तिला धक्काच बसतो. मला काही कळालं नाही ग. अक्षयजीने मला लग्न करण्यासाठी होकार दिलाय आणि त्यासाठी 8 दिवसांची मुदतही दिली मला. मला सिद्ध करायचंय चांगली आई होऊ शकते, चांगली बायको आणि चांगली सून. हे सगळेच मी चांगल्या प्रकारे निभावले माझे कॅरेक्टर. तर अक्षयजी 8 दिवसात माझ्याशी लग्न करणार म्हणजे करणार हे वचन दिले यावेळेला त्यांनी मला. मालविका आता हे सगळं काही रमाला मुद्दाम सांगत असते. तिला राग यावा, त्रास व्हावा, चिडचिड करावी आणि ती कदाचित घरातून निघूनही जावी म्हणून मालविका हे सांगत असते इरावतीच्या सांगण्यावरून. आता ही तिला सांगतच असते. तेवढ्यात काय अक्षय आलेला असतो. अक्षय नेहमीप्रमाणे रूम मध्ये येतो आणि बघतो तो काय मालविका आणि रमा बोलत असतात. मालविका म्हणते आलात तुम्ही, बरं झालं आलात तुम्ही. आपल्या लग्नाविषयी सांगत होते मी. अक्षय म्हणतो काय हो, तुम्ही मला लग्नासाठी विचारलं, आपलं लग्न करायचं ठरलंय ना, तेच तिला सांगत होते. पण रमाचा विश्वासच बसत नाहीये. म्हणजे तिला पटतच नाहीये मी काय जे सांगतेय ते, की तुम्ही मला लग्नासाठी होकार दिला, आपलं लग्न होणार. रमा बिचारी डोळे पुसते आणि स्वतःला सावरते. धक्काच बसलेला असतो रमाला हे सगळं ऐकून. अक्षय हे ऐकून अगदी बधीरसारखा उभा राहिलेला असतो. काही ऍक्शन रिएक्शन देत नाही. रमा त्याच्याकडे बघते आणि एक आशा असते कदाचित हा नाही म्हणेल. रमा त्याच्याकडे बघत असते आणि अक्षय विचारच करत असतो. मालविका म्हणते काय अक्षयजी गप्प का बसला, काहीतरी बोला. अहो खरं आहे की नाही सांगा की. रमाला तिचा विश्वास बसत नाहीये. अक्षयजी आता कसला विचार करताय सांगा बरं आपल्याबद्दल रमाला. एका आठवड्यानंतर आपलं लग्न होणार आहे सांगून टाकणार रमाला. तिला का अंधारात ठेवायचंय, ती आपलीच आहे ना, मग तिला कळायला नको का. अक्षयजी तुमच्या तोंडाने तिला सांगून टाका आपलं लग्न एका आठवड्यानंतर होणार आहे आणि तुम्ही होकार दिलाय मला आणि त्यासाठी 8 दिवस सुद्धा दिलेत. मी स्वतःला प्रूफ करायचं. मी एकदा काही प्रूफ केलं आपलं लग्न परफेक्ट आणि कन्फर्म टायमिंगला होणार म्हणजे होणारच. अहो सांगा अक्षयजी. रमाला आता सगळं आठवायला लागलेलं असतं. गाडीत बसल्यावर तिने सांगितलेलं असतं लग्न करताय, मूव्ह ऑन होताय, ही चांगलीच गोष्ट आहे. मालविका कशी मुलगी आहे त्याशी मला काही देणं घेणं नाही. तिने चांगली आई आणि चांगलं सून व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. आता हे सगळं जेव्हा रमाने अक्षयला सांगितलेलं असतं, अक्षयनेही डोक्यात ठेवलेलं असतं आणि त्याच नियमाटी मालविकाला घातलेले असतात. मग म्हणते खरंच. अक्षय आता दबकत दबकत हा हो असं म्हणतो. रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. खूप धीर करते, एकत्र हिंमत जटवते आणि मग कॉंग्रॅच्युलेशन. अक्षय म्हणतो काय. रमा म्हणते अभिनंदन, लग्न जमलंय, लग्न करताय त्याबद्दल खरंच अभिनंदन, मला आनंद या अक्षयजी. रमाने आता अक्षयच्या हातात हात दिलेला असतो आणि कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणते. पण रमाला त्या दिवशी अक्षय दारू प्यायला तेव्हा काय बोलला, आय लव्ह यू म्हणला, तुझ्यावर खूप प्रेम करतो, 7 वर्ष झाले तरी पण तुला विसरलेलो नाहीये, हे जे काही बोललाय, प्रेमाची कबुली दिली, ते सगळं काही रमाला आठवत असतं आणि बिचाऱ्या रमाला हे सगळं आठवून खूप असा त्रास होत असतो. एका वेळेला अक्षयने प्रेमाची कबुली दिली आणि दुसऱ्या वेळेला दुसऱ्याचीच लग्न करायचा वादा करतो. हे रमाला काही सहन होत नाही. मालविका बस किती कॉंग्रॅच्युलेट करणार आणि त्यांना आता हातातून हात काढायला लावते. अक्षयजी मला जरा महत्वाचं बोलायचंय, जरा बाहेर येता का प्लीज. आता मुद्दा मालविका रमाच्या समोर अक्षयला असं दाखवते की अक्षयचं तिचं खूप छान बॉन्डिंग आहे आणि तिला पर्सनली असं काहीतरी बोलायचं म्हणून आता अक्षयला बाहेर येण्याची रिक्वेस्ट करते. रमाच्या समोर अक्षयचा हात ओढत ओढत त्याला बाहेर घेऊन गेलेली असते बोलायसाठी. अक्षय जाईपर्यंत रमाकडे बघत असतो कारण अक्षयच्या मनात वेगळं चाललेलं असतं आणि बोललेला काहीतरी वेगळा असतो. रमाला मात्र हे काहीही सहन होत नाही कारण ती प्रेम करत असते आणि अजूनही प्रेमच करत असते अक्षयवर. रमा आता स्वतःला सावरते, डोळे पुसते आणि म्हणते नेमकी काय चाललंय यांचं. एकीकडे मला पत्र लिहितात, नेमकी मनात काय चाललंय मला सांग, मला हे गिफ्ट वगैरे देता आणि दुसरीकडे ह्या मालविकाला लग्न करायचा वादाही करतात. अक्षयचं नेमकी काय चाललंय याचा थांग पत्ताच रमाला लागत नसतो. ती म्हणते हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. तिलाही धडमोकळं करत नाही आणि मला सुद्धा नाही. हे दोन्हीकडेही का गुंतवून ठेवताय त्या दोघींना सुद्धा. रमा आता खूप विचार करते आणि तिला खूप राग आलेला असतो अक्षयच्या असं वागण्याचा. मुद्दाम करताय की मी मूर्खपणाने परत विश्वास ठेवतेय त्यांच्यावर, मला यांना खरंच काही कळतच नाहीये. म्हणते अक्षय असा दुहेरी खेळ खेळतोय. मला नकोच की त्याने दिलेलं गिफ्ट, साडी वगैरे कशालाही नाटकं. जोरात तो बॉक्स ती कपाटावर फेकून देते आणि डोळ्यात तिच्या पाणी आलेलं असतं. खूप वाईट अवस्था असते रमाची. थोडक्यात तिची फसवणूक केल्यासारखं झालेलं असतं अक्षयने. दुसऱ्या दिवशी सकाळी आरोही आता तो मोबाईल घेऊन आणि तो व्हिडिओ बघत बसलेली असते. तुला थंडी वाजतीये का, ये माझ्या जवळ ये. या चंद्राच्या साक्षीने तुला सांगतोय माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुला विसरलेलोच नाहीये. गेली 7 वर्ष तुझ्याच प्रेमात आहे मी रमा. मी तुला विसरणं शक्यच नाही.
अक्षयने जी प्रेमाची कबुली दिलेली असते, जे रमाला सावरलेलं असतं, जवळ घेतलेलं असतं, सगळे काही छान तो क्षण सारखी सारखी ही आरोही बघत असते. आणि आई वडील आपले एकत्र आहेत, एकत्र येत आहे, आपण सगळे एकत्र राहणार या आनंदाने तिला खूपच आनंद होत असतो आणि छान असं वाटत असतं. त्या बिचारीला सगळं काही छान आणि सहजच वाटतं. ती सारखा ती व्हिडिओ घेते आणि बघत असते. हॉलमध्येच बसलेली असते आणि हे सगळं गोलूला दाखवत असते. मी खूप प्रेम करतो तुझ्यावर खरंच. गोलूकडे बघून हसते. गोलू म्हणतो, काय आरोही, आय लव्ह यू 2 वेण्या, आय लव्ह यू. सारखं ओरडून ओरडून अक्षय जे बोललेलं असतो ते मोबाईलमध्ये जोरात तेवढ्याच आवाजात ऐकायला येत असतं. आरोही आणि गोलू आता हे बघून हसत असतात. गोलूला असा धक्काच बसलेला असतो. तो आता आश्चर्याने बघत असतो तो व्हिडिओ. गोलू म्हणतो, सॉलिड लकी तू, सॉलिड लकी. अगदी फिल्म मधल्या हिरो सारखं केलं. काय डेअरिंग वाज तुझे बाबा, बापरे, 1 नंबर लकी आहेस आरोही तू. गोलू आता कौतुक करत असतो अक्षय आणि रमाचं आणि म्हणतो की तू लकी आहेस आरोही, इतके छान आई बाबा मिळालेत तुला. सगळ्यांच्या समोर म्हटले आय लव्ह यू आईला. हो, मग बाबा कोणाचा आहे तो? आरोहीचा बाबा आहे, म्हणणारच की आय लव्ह यू सगळ्यांच्या समोर. आरोहीने कॉलर पकडलेली असते आणि मोठ्या शायनिंग मध्ये आता गोलूला म्हणत असते. आरोही म्हणते, माझा बाबा कोणालाच घाबरत नाही, 1 नंबर बाबा आहे माझा. आणि पटकन तिच्या हातातून मोबाईल आता हिसकावलेला असतो. ताराने फोन हिसकावलेला असतो आणि हसायला लागते. काय गे, बाबा प्रेमात आहे हे बघून खूप खुश होतीये का? खूप आनंद होतोय. प्रपोज फक्त बाबाने केले, तुझ्या आईने कुठे प्रपोज केले तुझ्या बाबाला? एवढी लगेच आनंदी होऊ नको. जेव्हा तुझ्या आई प्रपोज करेल ना बाबाला, तेव्हा काही एवढी आनंदी हो. विनाकारण आनंद व्यक्त करू नकोस आरोही. प्रेम जर दोघांमध्ये असेल तर आई पण आय लव्ह यू 2 म्हटली असती. म्हणली का ती? नाही ना. एवढी कसली खुश होतीये मग? काय म्हणते, अगं तुला कळलंच नसेल हो की नाही. आरोही उठते आणि उभी राहते. तुला काय म्हणायचंय? अगं म्हणजे बाबा तर म्हणला आय लव्ह यू, पण तुझी आई कुठे म्हणली आय लव्ह यू 2? म्हणजे तुझी आई प्रेम करते की नाही अजून कळालंच नाहीये बाबाला आणि आपल्याला. जोपर्यंत तुझी आई अक्षय मामाला सगळ्यांच्या समोर आय लव्ह यू 2 असं म्हणत नाही, तोपर्यंत एकमेकांवर प्रेम करतात, एकत्र राहू शकतात असा विचारच करायचा नाही. कारण हे शक्यच नाही आरोही. जोपर्यंत मामी कबुली देत नाही तोपर्यंत काही एक उपयोग नाहीये. कळालं का? विनाकारण सारखा व्हिडिओ बघून आनंदी होऊ नको आणि नको ते स्वप्न बघू नको. रमाला आधी म्हणायला लाव अक्षय मामाला आय लव्ह यू 2, तेव्हा मानेल मी सगळं काही खरं आहे. ही म्हणते, असं काही नसता, माझ्या आईबाबांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. तू उगाच काही चुकीचं सांगू नको ताई मला. आता मालविका आलेली असते. मालविका म्हणते, हे काय चाललंय? एवढा पसारा, तुला काही कळतं का ग आरोही? हे सगळं मी आवरत बसू का? तुला मी किती वेळा सांगितलंय आरोही, कळत नाही की? समजतच नाही एकदा बोललेलं. काय पसारा आहे तो? तारा पटकन मालविकाचा हात दाबते. चांगली आई बनायचंय ना, मग चांगली आई बन की. का रागवतीये तिला? वेडी आहेस का मालविका? मालविका म्हणते, मी आवरते की सगळं बाळा, नको टेन्शन घेऊ. तारा म्हणते, मालविका एका प्रश्नाचं उत्तर दे. अक्षय मामा जर तुला आय लव्ह यू म्हणाला तर तू काय करशील? आता मालविका लगेच हसायला लागलेली असते. मी लगेच आय लव्ह यू 2 म्हणणार. का म्हणणार आय लव्ह यू 2? अगं तारा, असं कसं? अक्षयजी जर मला आय लव्ह यू म्हणाले तर मला रिप्लाय द्यायला लागणार ना आय लव्ह यू 2. कारण त्यांना कसं कळणार की मी सुद्धा त्यांच्यावर प्रेम करते? आय लव्ह यू 2 म्हणाल्याशिवाय त्यांना कळणारच नाही मी त्यांच्यावर प्रेम करते. त्यामुळे मला म्हणायलाच लागणार. आता तारा मुद्दा मालविकाला विचारते की जेणेकरून आरोहीला या शब्दाचा अर्थ कळावा. आणि आता आरोहीला कळालेलं असतं. पप्पाचं म्हटलंय आय लव्ह यू, पण आई म्हणलेली नाहीये आय लव्ह यू 2. अर्थात आता आरोही आता या गोष्टीचा मागच लागणार आणि या गोष्टीसाठी रमाला म्हणणार की तू म्हण बाबाला आय लव्ह यू 2. आरोही म्हणते, बाबा तुला आय लव्ह यू कधीच म्हणणार नाहीये मालविका ताई. उगाच नको तर गैरसमजात राहू नको. कधीच तुला तो आय लव्ह यू म्हणणार नाही. अगदी मोठ्या आवाजात आरोही रागाने म्हणते मालविकाला. काय म्हणालीस? मालविका तिच्या अंगावर धावून चाललेली असते. तारा म्हणते, मालविका चिल, चांगली आई व्हायचंय ना तुला, शांत बस. तारा म्हणते, बेबी डॉल, मी म्हटलं ना तुझ्या आईचं तुझ्या बाबावर प्रेमच नाहीये. उगाच नको ते स्वप्न बघू नको ग. त्याला ती कधीच म्हणणार नाहीये आय लव्ह यू 2 वगैरे आणि त्यांच्यात काही होणार नाहीये. मालविकाचं आणि अक्षय मामाचंच लग्न होणार आहे. तुझ्या आईचं आणि तुझ्या पप्पाचं काही एक होणार नाहीये. कळतंय का तुला? मुद्दाम टॉर्चर करत असते ही तारा आपल्या छोट्याशा आरोहीला. दोघीही त्यांना टॉर्चर करतात. तिथून राग आरोही आणि गोलू निघून गेलेले असतात. मालविका आणि तारा त्यांच्यावर हसत असतात. तिला खूप मज्जा येत असते आरोहीला त्रास देऊन. आज असं काय टिफिन बनवते की बस अक्षयजी अगदी इम्प्रेस झाले पाहिजे. कसं आहे ना, ते म्हणतात ना, नवऱ्याच्या मनात जर जागा करायची असेल तर रस्ता त्याच्या पोटातून जातो.
त्याला खायला इतकं चांगलं चांगलं भरवते की बरोबर तो माझ्यावर इम्प्रेस होणार आणि आमच्या दोघांचं लग्न होणार, आय लव्ह यू म्हणणार. मग काय मालविका, मज्जाच मज्जा तुझी. मालविका आता स्वप्न रंगवायला लागलेली असते, जे कधीच पूर्ण होणार नाही ते स्वप्न रंगवत असते. ऑलमोस्ट सुंदर असा टिफिन मी तयार करणार आणि अक्षयजींच्या हातात देणार. मालविका आता स्वप्न रंगवत असते आणि स्वयंपाकाची तयारी करत असते. मोबाईलवर बघून ती स्वयंपाकाच्या रेसिपी वगैरे बघून मग ती तयारी करत असते. तेवढ्यात काय तिथे रमा आलेली असते फ्रीजमधून पाणी वगैरे घ्यायला. ती पटकन मोबाईल खाली ठेवते आणि परत स्वयंपाक करते असं दाखवते. मालविका रमाला बघते आणि मुद्दाम स्वतःशी बोलते, अक्षयजींसाठी टिफिन मीच बनवणार. कसं आहे ना, त्यांनी स्वतः सांगितलंय माझ्यासाठी टिफिन मालविका तूच बनव, तुझ्या हातचं जेवण मला खायचंय. रमा आता हळूहळू मालविकाच्या जवळ येते आणि हिचं काय चाललंय ते बघत असते. तरी रिॲक्ट कर ना रमा, तुझ्यासाठी बोलतीये ना मी. रमा तिच्याकडे बघते आणि हसते, असू दे नको बोलू, काही गरज नाहीये बोलायची, मी करते माझं टिफिन. म्हणते नाही ग, मला काही देणं घेणं नाहीये तुझ्याशी. बायको म्हणून काहीही वाग, काहीही कर, काय मला घेणं आहे. फक्त आई म्हणून चांगली वाग, आई म्हणून कर्तव्य निभाव आणि गुड आई होण्याचा प्रयत्न कर. बाकी मालविका तुझ्याकडून मला काही एक अपेक्षा नाहीये. मालविका म्हणते ते मी बघेल चांगली आई व्हायचं की नाही. तू मला शिकू नकोस रमा, शहाणपणा कशाला एवढं विचारते ग, तुला बघायचंय तर बघ की तुझं तू. रमा म्हणते कूट घालू नको, त्यांना ऍलर्जी कोटाची. हे रमा, शहाणपणा शिकू नको हा. कशाची ऍलर्जी कशाची नाही मला चांगलंच माहितीये. तू नको अक्कल पाजळू तुझी. तुझं काम कर आणि कुणाला काय खाऊ घालायचं माझं मी बघेल. मालविकाने रमाला अगदी धक्के मारून त्या किचनच्या बाहेर काढलेलं असतं आणि मला काम करू दे माझं आणि कूट तिने भाजीत घातलेलाच असतो. काका आणि मावशी बाहेर उभेच असतात. रमाला म्हणतात रिलॅक्स, आम्ही आहोत ना, आम्ही सगळं बघून घेतो. मावशी आणि काका म्हणतात कामवाले मावशी, ओ कामवाले मावशी, मी रमाची मावशी, तू कामवाली मावशी, त्यामुळे तूच आम्हाला जेवायला बनवून देणार, कळतंय का. अक्षयसाठी बनवलीये काका, एवढी नका घेऊ, थोडीशी असू दे की त्याला टिफिनला द्यायला. काका म्हणतो नाही, मला भूक लागली, मी खाणारच आहे. पोळ्या भाजी जेवढी काय बनवलेली असते अक्षयसाठी, दोघंही मावशी आणि काका ते घेऊन निघून जातात. मालविका नको नको म्हणते, पण ते काय ऐकायला तयारच नसतात. मावशी म्हणते मालविका, याच्यानंतर कांदा भाजी आणि आल्याचा चहा बनव. आल्याचा चहा खूप सुंदर लागतो. अक्षयसाठी बनवलेली भाजी चपाती सगळी काही यांनी बाहेर आणलेली असते. तिच्याकडे काही जेवणच नसतं. रमाला आता आनंद होतो आणि रमा रिलॅक्स झालेली असते. तू केलं नाही, तुझी चाल आहे ना. रमा म्हणते नाही, चाल नाही ग, प्रेम आहे अक्षयवर म्हणून सगळं केलं. सांगितलं होतं ना ऍलर्जी कोटाची, नको घालू. आता बघ पुन्हा सगळं करायला लागणार, बस आता सगळं करत. रमा आता धमकीच देते मालविकाला, एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुला काय करायचंय ते कर, काही देणं घेणं नाहीये. यांच्या तब्येतीशी खेळायचं नाही, तब्येत यांची व्यवस्थितच राहिली पाहिजे. यांना जे हवं आहे नकोय ते बारीक बघायचं आणि तसंच काय करायचं. तब्येतीत काही बिघाड झाला तर माझ्या इतकी वाईट नाही, मग माझ्याशी गाठे मालविका. रमा म्हटली काय म्हटली का मागाशी. मालविका म्हणते जळतेस माझ्यावर, तू जळतेस रमा माझ्यावर, म्हणूनच मला नेहमी त्रास देते. रमा म्हणते मी जळत नाही ग तुझ्यावर, तुझी कटक कारस्थानं, कढई जळती तिकडे लक्ष दे मालविका. कटक कारस्थानं करू नको, कढई बंद कर. मालविकाच्या हाताला भाजलेलं असतं, गरम कढईलाच तिने हात लावलेला असतो. रमा तिच्याकडे बघते आणि हसायला लागलेली असते. मालविकाला काहीही धड जमत नसतं, तरीही प्रयत्न मात्र खूप करत असते ही मालविका. हसते आणि तिथून आता चाललेली असते. रमा आता नकळतपणे मालविकाची चांगली जिरवत असते. मालविकाला काही येत नसतं, पण शायनिंग मात्र भरपूर मारत असते. रमा आणि काका मावशी चांगलीच तिची जिरवतात आणि प्रत्येक वेळेला तिला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतात. आता रमा माघारी येते आणि तिला अशी खुन्नस देऊन बघत असते. मालविका तिच्याकडे रागारागाने बघते, पण ती काहीही करू शकत नाही हे मालविकाला सुद्धा माहितीये. मित्रांनो, हा भाग इथे संपला. पुढच्या भागात काय होणार आहे अगदी आपण थोडक्यात बघूया. पण तो आत्या आहे आपल्याकडे, त्याची कडी जरी बदलायला गेलं तरी खूप पैसे लागणार आहे आणि हा अवाजवी खर्च कशाला हवाय. नको तो खर्च नकोय, तेवढी ऐपत नाहीये आपली. इरावती म्हणते अक्षय अरे लग्न आहे, लग्न म्हटलं की एवढं तर करायलाच लागणार. आत्या हो, पण पैसे नाही माझ्याकडे त्याच्यासाठी. मंगळसूत्र हा सगळ्यात महत्वाचा दागिना आहे अक्षय, असं बोलू नकोस रे. मंगळसूत्राशिवाय लग्न कसं पूर्ण होणार. त्यामुळे खर्च म्हण किंवा काही म्हण हे करायला लागणार आहे आपल्याला. नको म्हणू नको अक्षय प्लीज. आजी आता रमाला म्हणते मालविकाचं सोड, तिला काय वाटतं ती काय करते त्याची काही देणं घेणं नाहीये आपल्याला. रमा तुला काय वाटतंय अक्षयबद्दल ते सांग आणि ते महत्वाचंय. आजीने आता रमाला चांगलंच खडचावून विचारलेलं असतं. भास आता हा खेळ. काय वाटतंय ना अक्षयबद्दल जरा स्पष्टच सांग. वेळ निघून गेली ना रमा तर काहीच राहणार नाहीये तुझ्या हातात. रमा आता शांत बसलेली असते आणि विचारच करत असते. आता काय उत्तर द्यावं आणि काय नाही तिला काही कळत नाही, म्हणून आजीला कशाचं उत्तर देत नाही आणि गपचूप तिथे उभी राहिलेली असते. आजी मात्र तिचा आता पिच्छाच पुरवते. इकडे आता अक्षय बेडरूम मध्ये असतो आणि त्याच्या हातात त्यांचं मंगळसूत्र असतं, रमा अक्षय नावाचं.
ते अक्षय हातात घेऊन बसलेला असतो आणि ते असं पक्क पकडलेलं असतं. आरोही येते. काय रे बाबा, काय तुझ्या हातात? अरे मंगळसूत्र आहे बाळा, हे लग्नात घालायचं असतं. काही विचित्र लिहिलंय रे त्याच्यावर, काय अक्षर ते मला काही कळत नाहीये. आमच्या दोघांची नावं कोरली आहेत बाळा ती. तुमच्या दोघांची म्हणजे कोणाची रे बाबा? अक्षयने हातात मंगळसूत्र पकडलेलं असतं आणि तो बघतच असतो. काय नाव आहे सांग की? रमा अक्षय असं नाव कोरलेलं असतं, हे आरोहीने वाचलेलं असतं. आता अक्षय काही उत्तर देत नाही आणि फक्त ते मंगळसूत्राकडे बघत थांबलेला असतो. आरोही मनातल्या मनात म्हणते, हा काही बोलला नाही म्हणजे दोघांनाही एकमेक आवडतात. बाबाला आई आवडते आणि आईला बाबा आवडतो, पण ते बोलत नाहीये किंवा कबुली देत नाहीये. यस, आता त्यांच्याकडून कबुली कशी द्यायची हे आपण बघूया. बाबाने तर बाबाची कबुली दिलीये, आता आईला सुद्धा तिच्या प्रेमाची कबुली बाबाला द्यायला लावू, तेही सगळ्यांच्या समोर. आता छोट्याशा आरोहीने हा प्रयत्न केलेला असतो किंवा तिने विचार केलेला असतो, काही झालं तरी आईकडून आता आय लव्ह यू असा शब्द वदवूनच घ्यायचा बाबाच्या बाबतीत. आणि आई बाबांवर खूप प्रेम करते आणि तितकंच प्रेम बाबा सुद्धा आईवर करतो, हे आता सगळ्यांना कळालंच पाहिजे. म्हणून आरोही आता खूप प्रयत्न करत असते आणि काहीही झालं तरी ती यशस्वी होणारच असते किंवा तिला व्हायचंच असतं. मालविकाचं आणि बाबाचं लग्न झालं तर ते अवघड होणार. मालविका आरोहीला अजिबात आवडत नसते, आई म्हणून तर अजिबातच आवडत नसते तिला. तिला सारखी म्हणत असते, तुझं आणि बाबाचं कधी लग्न होणार नाही आणि तू माझी आई तर कधीच होऊ शकत नाही. आजी सुद्धा रमाला म्हणते, तुला काय वाटतंय अक्षयबद्दल जरा स्पष्टच सांगतो. गप्प बसण्यात काहीच अर्थ नाहीये, एकदा काही लग्न झालं की हातातून सगळं जाणार आहे रमा. आता बघूया रमा आणि आरोही मिळून काय करणार आणि आरोही बाबा आणि रमाला एकत्र आणण्यासाठी काय करणार. दोघांना एकत्र आणू शकेल की खरंच मालविका आणि अक्षयचं लग्न होणार. मित्रांनो, आपल्याला जे हे बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.